आयुष्यभर कष्ट केलेलं होतं. उतारवयात हक्काचं घर असावे असे वाटत होते. घरासाठी 10 लाख रुपयाचे कर्ज घेतलेले होतं. तेव्हा वाटले सगळं सुरळीत होईल. पगार त्यावेळी 30,000 होता, पण EMI माझा 15,000वर जात असायचे. उरलेले पैशातून घर खर्चा, मुलाचे शिक्षण, आईचा औषधोपचार, प्रत्येक रुपया मोजून मापून खर्च करावा लागत होता. मध्यमवर्गीय माणसाचे घराचे स्वप्न किती महागात पडते याची जाणीव झालेली होती. कर्ज काढताना उत्साह होता, परतफेडीचा डोंगर मोठा होता. मुलाच्या भविष्यासाठी PFचे पैसे बाजूला काढलेले होते. सुखाच्या शोधात निघालेला हा प्रवास दुःखाच्या वळणावर येईल असे मला कधीच वाटलेलं नव्हतं. मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, हा अनुभव शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला होता. मोठी फी भरायची होती. ओपन कॅटेगरी असल्यामुळे स्कॉलरशिपचा कोणतीही सोय नव्हती. स्पॉट राऊंडला अचानक मोठ्या रकमेची गरज भासलेली होती. साठवलेले सर्व PF मुलाच्या ॲडमिशनसाठी खर्च केलेले होतं. रिटायरमेंटला आता फक्त 2 वर्षे उरलेले होतं. खिसा रिकामा झालेले होते. घरात पत्नी, मुलगा आणि आई होती. आम्ही चौघेही चिंतेत होतं. मुलाचं करिअर घडवणे महत्त्वाचं होते, पण आर्थिक गणित बिघडलेले होतं. प्रत्येक महिन्याला EMI भरताना नाकी नऊ येत होती. भविष्याची चिंता सतावत होती. फायनली तो दिवस आलेलं होतं. 58 वर्षे पूर्ण झाली आणि मी सेवानिवृत्त झालेले होते. नोकरी सुटली, पण कर्जाचे डोंगर तसाच उभा होता. निवृत्तीनंतर हाताला काही पैसे लागलेले नव्हतं. सर्व पैसे शिक्षणात गेलेले होते. पेन्शन सुरू झाली होती, पण ती केवळ 2,000 रुपये महिना होते. 2,000 रुपयेमध्ये 15,000चा EMI कसा भरायचा हा मोठा प्रश्न होता. मुलाला अजून नोकरी लागलेलं नव्हतं. अजूनही संघर्ष करत राहिलेलं होतं. घरची परिस्थिती हाताबाहेर जात होती, पण पर्याय शिल्लक नव्हता. उतारवयात विश्रांती घेण्याऐवजी कर्जाची चिंतेने रात्री झोप उडायची. पण उत्पन्नाचे साधन संपलेलं होतं. पण देणी मात्र वाढतच चाललेलं होतं. आईचं आजारपण आणि दुहेरी संकट, एकीकडे कर्जाचा हप्ता, दुसरीकडे आईचं गंभीर आजारपणा. म्हातारी आई हातरुणाला खेळलेली होती. औषधाचा खर्च आवाक्याबाहेर होतं. आईचे वेदना बघवत नव्हत्या, पण खिशात पैसेही नव्हते. नातेवाईकडे हात पसरण्याची वेळ आलेले होते, पण कुणीही पुढे आलेले नव्हते. अशा वेळी माणसाचे खरी पारख होते हे जवळून अनुभवलेलं होतं. घरात अन्नाचा कण आणि कण जपून वापरत होतो. मी देवाला सहज प्रश्न केलो, आमच्या नशिबात एवढे दुःख का? पण तरीही स्वामी समर्थावर विश्वास होता. ते मार्ग नक्की दाखवतील. वसुली अधिकाऱ्याची झास आणि अपमान. सलग 3 महिने EMI भरला नव्हता. बँकेचे फोन सुरू होते. रोज सकाळी फोन वाजत असे. पलीकडून धमक्या देत दिले होते. वसुली अधिकारी, रिकव्हरी एजंट थेट घराच्या उंबरठ्यावर आलेले होते. भर चौकात शेजारसमोर अपमानस्पद शब्द बोलू लागलेले होते. ज्या घरात सन्मानाने राहिलेलं होतं तिथे जात गुन्हेगारीसारखे वाटत आहे. त्यांना घरावर पडण्याची धमकी दिलेली होती. सामान जप्त करण्याची भाषा केलेली होती. पत्नी आले मुलांच्या समोर माझा झालेला अपमान काळजाला लागलेले होते. गरिबी काय असते त्या वसुली अधिकाऱ्याच्या डोळ्यात दिसत होते. मान खाली घालून त्यांचे बोलणं ऐकण्याशिवाय पर्यायच उरलेले नव्हते. शेवटी पर्याय म्हणून भावाकडे मी गावी असलेले लहान भावाला हकीकत सांगलेले. दत्ता, घर लिलावत निघालेलं आहे, काहीतरी मदत कर असे कळकळीने सांगितले होते. तो शेती करत होता, पण त्याचाही गणत जुळत नव्हतं असं वाटलं. त्याने म्हटला, बघतो दादा काय होईल ते. काही मदत मिळाली नव्हती. रक्ताच्या नात्याने सुद्धा पाठ फिरवली की काय असं क्षणभर वाटू लागलेली होती. गावात आमची 8 एकर शेती होती. शेवटचाच आशा होती, पण गेल्या काही वर्षात काहीच पीक नव्हतं. दुष्काळ पडलेला होता. भावाकडून अपेक्षा असूनही मदतीचा हात लांबत दिसलेला होता. परिस्थिती अजून बिकट झालेले होते. अखेर बँकेचा अंतिम नोटीस दारात येऊन धडकलेले होतं. तुमचं घर लिलावत काढलेलं आहे हे वाचून पायाखालची जमीन सरकलेले होते. इतके वर्षे ज्या घरासाठी घाम गळलेला होता तो आता हातातून जाणार होते. 8 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी एकही रुपये जवळ नव्हता. पत्नीच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते. मुलगा हाताशी झालेला होता. आयुष्यभरची कमाई मातीत जाणार होते. हे दुःख सहन होत नव्हते. घराबाहेर बोर्ड लावण्याची वेळ आलेले होते. लोक कुत्सितपणे बघू लावलेले होते. रात्रीच्या अंधारात फक्त रडणे आणि देवाला अळवणे करणे सुरू होते. घराचे स्वप्न जळून खाक होणार असे चित्र डोळ्यासमोर राहिलेलं होतं. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले होते तेव्हा आम्ही श्री स्वामी समर्थ यांच्या मठात गेलेलो होतं. अक्कलकोट येथे स्वामींच्या चरणावर डोके ठेवलेलं होतं. धाया माकलून रडलेलं होतं. स्वामी, आता तुम्ही जे काय करायचं ते करा. माझा हात
सोडू नका हीच विनंती होती. मनात कसलेही अहंकार उरलेला नव्हता. फक्त पूर्णपणे मी समर्पित केलेलं होतं. मठातील वातावरणाने थोडा धीर दिला होता, पण प्रश्न सुटलेले नव्हते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य कानात गुंजलेलं होतं. हाताशी मन आणि घरी परतलेलं होतं. मठातून बाहेर पडलं, पण डोळ्यासमोर अजूनही बँकेची नोटीस दिगत होती. घरी पाऊल टाकतात भीती जणू अंगावर धावून येत होत्या. पत्नीने विचारले, काही मार्ग निघाला का? माझ्याकडे उत्तर नव्हते. 8 लाखाचे कर्ज डोक्यावर, लिलावाची टांगते तलवार होती. रात्री घास घशाखाली उतरत नव्हता. सगळीकडे अंधार होता, पण मनात जाणवत होते आशेचा एक किरण असणार, कारण श्री स्वामी समर्थ काही ना काही चमत्कार करणारच. सकाळी दरवाजावर बेल वाजली होती. समोर लहान भाऊ उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती आणि डोळ्यात समाधान होता. तो थेट घरात आला आणि त्याने पिशवीतून काही कागदपत्रे काढलेले होतं. दत्ता म्हणाला, दादा घाबरू नकोस, आपलं नशीब उघडलंय. तो ओरडला, गेल्या वर्षी शेतात काहीच पिकलं नव्हतं र, पण या वर्षी केम्या झाली र. त्यांनी शेतात दिवस रात्र करून द्राक्षे आणि ऊस लावलेले होतं. गावातील लोक म्हणायचं याचं काहीच होणार नाही, पण त्याने जिद्द सोडलेली नव्हे. भावाच्या कष्टाचे आणि स्वामी कृपेला अखेर फळ मिळालेलं होतं. 8 एकर शेतीने अख्खं कुटुंब नशीब एका रात्रीत पलटलेले होते, कारण भावाचे 4 लाख आणि माझे 4 गुंठा अशी जमीन होती. भावाने सांगितले की यावर्षी द्राक्षे आणि ऊसाचे विक्रमी उत्पन्न झालेले आहे. द्राक्षेच्या बागेतून ऊसाचे वजनाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. कर्जाचे वजावट करून एकूण 19 लाख रुपये नफा झालेला होता. दत्ता, दादा यातील तुझे 9 लाख रुपये मी घेऊन आले. तो म्हणाला. 9 लाख रुपयेचा आकडा ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकलेली होती. 8 लाखाचे कर्ज होते. स्वामींनी 9 लाख रुपये पदरात टाकलेले होते. मला विश्वास काही बसत नव्हता. 4 एकर जमीन इतके सोने पिकवलेले होते. भावाला मी मिठी मारलेलं होतं. आम्ही दोघेही लहान मुलासारखे रडलेले होतो. तो भाऊ नव्हता, तर प्रत्यक्ष स्वामी समर्थांनी पाठवलेला देवदूत होता. त्याच भर दुपारी मी टडक बँकेत पोहोचलेलं होतं. हातात पैशाची पिशवी होती. मॅनेजरला पाहिलो. कालपर्यंत निलावाच्या धमक्या देतो होता. मी त्याच्या समोर 8 लाख रुपये रोकड ठेवलेलं होतं आणि ठप्पे लावलेले होतं. म्हणालो, माझे कर्ज नील करा आता. मॅनेजर थक्क झालेलं होतं. त्याला वाटले की हा माणूस पैसे भरेल. वसुली अधिकाऱ्यांनी जे घरी अपमान करायचे त्याचे तोंड आता बंद झालेले होते. पूर्ण 8 लाखाचे कर्ज फेडायचं आणि घराची नोटीस परत घेतलेला होता. नीलता स्टॅम्प कागदावर पडलेला होता आणि मोकळा श्वास घेतलेला होता. आयुष्यात सर्वात मोठी लढाई मी जिंकलेली होतं. घराबाहेर पडताना बँकेच्या पायरीला वाकून नमस्कार केलेलं होतं. माझी जिरले असंही बोललेलं होतं. घरात आलो तेव्हा दारावरची तो लिलावाची नोटीस फाडून फेकलेलं होतं. घराचा सन्मान वाचलेलं होतं. हक्काचे छत सुरक्षित राहिलेलं होतं. पत्नीने आणि मुलांनी देवीसमोर निरंजन लावून ओवाळलेलं होतं. जे शेजारी कुजबजत होते ते आश्चर्याने बघत राहिलेले होते. कष्टाने आणि स्वामींच्या कृपेने हरलेले बाजी मी जिंकलेले होते. मध्यमवर्गीयचे घर म्हणजे त्यांचे सर्वस्व असते हे आज मला कळलेलं होतं. घराच्या कोपऱ्यात पुन्हा एकदा आनंदाचे वारे वाहू लागलेलं होतं. स्वामींनी माझा हात कधी सोडलेला नव्हता हे सिद्ध झालेला होता. तो दिवस आमच्यासाठी सर्वात मोठा सण होता. भावाच्या डोक्यातील आणि कष्टाला मी मानाचा मुजरा केला होता. त्याने 8 एकर जमीन जे केले ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. द्राक्षे आणि ऊसाची उंची बघून संपूर्ण गाव चकित झालेले होतं. मी फक्त कष्ट केले. दादा बुद्धी स्वामी समर्थांनी दिले. तो नम्रपणाने म्हणाले, रक्ताचे नाते संकटात कसे देऊन येते याचे मी उत्तम उदाहरण आहे. शेताने आम्हाला तारले होते. मातीने आमची आबरू राखलेली होती. प्रामाणिकपणा केल्याचे शेतीचे फळ कधी वाया जात नाही. 8 एकर जमिनामध्ये 19 लाखाचे वैभव आमच्या दारात आणलेलं होतं. भावाच्या रूपाने स्वामी समर्थ माझ्या संकटात धावून आलेले होते. आता निवृत्तीनंतर 8 लाखाचे ओझे उतरलेले होतं. मन एकदम हलके झालेलं होतं. 2000 ची पेन्शन सुद्धा चालू होते, पण ओझे वाटत नव्हते. मुलाचे शिक्षण पूर्णपणे झालेले होते. त्यालाही नोकरी लागलेली होती. 58 वर्षानंतरचा काळ आता शांततेत जाणार हे स्पष्ट झालेले होतं. घरासाठी काढलेलं कर्ज आता एक वाईट स्वप्न बनून मागे पडलेलं होतं. निवृत्तीनंतर विश्रांती घेण्याचा अधिकार मला मातीने मिळवून दिलेलं होतं. आईच्या औषधोपचारासाठी आता कोणापुढे हात पसरावे लागणार नाही. सुखाचे दिवस पुन्हा परतलेले होतं. गरिबी दूर परालेली होती. कष्टाचे फळ उशीर का होईना पण गोडच आज ते हे समजलेलं होतं. मठात जाऊन रडलं होतं. त्याचे उत्तर स्वामी समर्थांनी दिलेलं होतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही, अनुभव आहे. जेव्हा जग साथ सोडते तेव्हा स्वामी समर्थ सावरत असतात. संकटाच्या वेळी घेतलेले नाम जप कधीही रिकामे जात नाही.
स्वामी आजही आहेत, आपल्या लेकरांची काळजी घेतात. अक्कलकोटच्या त्या माऊलीने माझा संसार उद्ध्वस्त होऊ दिलेला नाही. श्रद्धा आणि सुब्रे असेल तर कोणत्याही अडचण मोठी नसते. मी यातून एक धडा शिकलेलं होतं. कर्ज काढणे किती सोपे असते, पण फेडताना आयुष्याचा अंत होतं. ऐपतीपेक्षा जास्त घेतलेलं कर्ज माणसाला रसाळताला नेते. रुपया हे कडवं आहे पण सच्च आहे. 10 लाखाचे कर्ज आणि 15,000चं EMI हे गणितच चुकीचं होतं. पण या संकटाने मला पैशाची खरी किंमत शिकवलेली होती. घरासाठी घेतलेले लोन जर वेळेवर भरले नाही तर अब्रूवर येते. बँका आणि वसूल अधिकारी कोणाचेही सगळे नसतात, हे लक्षात ठेवा. निवृत्तीनंतर उंबारट्यावर कर्ज घेऊ नका, हा मोलाचा सल्ला आहे. पण जर कर्ज डोक्यावर असेल तर घाबरू न जाता स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास ठेवा. कष्टाची जोड असेल तर वाळवंटातही नंदनवन फुलू शकते, हा माझा अनुभव आहे. मुलाने त्यांचे शिक्षण पूर्ण केलेले होते, चांगल्या कंपनीत संधी मिळालेली होती. तो म्हणायचा, बाबा तुमच्या कष्टाची मी चीज करेन. आज मुलाच्या डोळ्याने स्वाभिमान आणि बापाबद्दल आदर दिसतो. घर वाचल्यामुळे भविष्यातील रस्ते मोकळे झालेले होते. मुलाने वडिलांचा संघर्ष जवळून पाहिलेला होता, तो आता सावध झालेला आहे. सुशिक्षित तरुण जेव्हा कष्टाची किंमत जाणतो तेव्हा घराचा उद्धार हा नेहमीच होतो. स्वामींची केवळ घर नाही तर मुलाचे भविष्य सुरक्षित केलेले होते. गरीबशी झालेला तो आता कायमचा संपलेला होता. संकटाने आम्हाला घेरले होतं पण आम्ही हारलेलं नव्हतं. 8 लाखाच्या त्या पाशातून आम्ही मुक्त झालेलं होतं. आज घरात गरिबीची सावटी नाही तर समाधानाची छाया आहे. प्रत्येक संकटाने आम्ही काहीतरी नवीन शिकवलं जाते. गरिबात जे सोबतीला राहिले होते तेच खरे आपले लोक आहे. पैशापेक्षा नाट्याची आणि श्रद्धेची किंमत मोठी असते. स्वामींच्या कृपेने आम्ही या भयानक काळातून बाहेर पडलेलो होतो. आज आम्ही श्रीमंत आहोत कारण आमचं आत्मसमाधान आहे. शेवटी भावाने 8 एकर शेतीचे जे प्रयोग केले ते अभ्यासासारखे शिकण्यासारखे होते. कमी प्रवासात प्रतिकूल परिस्थितीत त्याने पीक घेतलेले होतं. रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खतावर जास्त भर दिलेलं होतं. शेती ही जगातील सर्वात मोठी ATM आहे जर नीट वापरला तर. भावाचं प्रामाणिक मेहनत आणि स्वामींची प्रेरणा काम आलेले होते. जास्तीत जास्त ऊसाला टन मिळालेलं होतं. उत्पादन हे स्वप्न होते. मातीशी कधी गद्दार केलेलं नाही. माती कधीच उपाशी मारत नाही. आमची 8 एकर जमीन आज गावाला दिशा दाखवत आहे. ज्या अधिकाऱ्याने घराबाहेर अपमान केला होता त्याचा उत्तर त्याला मिळालेलं होतं. मी काही गुन्हेगार नव्हतं पण परिस्थितीमध्ये अडकलेला माणूस सामान्य होतं. पण यशाचा आवाज टोमणे मारणारे कानापर्यंत पोहोचलेला होता. आज तेच लोक सन्मानाने बोलू लागलेले आहेत. मला आता गर्व नव्हता. श्री स्वामी समर्थ आज आमच्या श्वासात मिसळलेला आहे. आम्ही जे काही आहोत ते फक्त स्वामी समर्थांच्या कृपेमुळे आहोत. संकट येतात आपल्याला देव शोधायला लावण्यासाठी. जेव्हा तुम्ही स्वामींना शरण जातात तेव्हा तुमची सर्व काळजी वाहतात. अक्कलकोटच्या त्या माऊलीच्या आभार मानायला शब्द अपुरे आहेत. हा अनुभव श्रद्धेचा, कष्टेचा आणि चमत्काराचा प्रवास आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे जगातील सर्वात मोठे सत्य आहे. आमची 8 एकर जमिनीती आजही स्वामींचा वास आम्हाला जाणवतं. कर्जाचा डोंगर असो व लिलावाची टांगती तलवार, स्वामीचा हात कधीच सुटत नाही. भावाच्या देवदूत सारखं येणे हा योगायोग नसून स्वामींची सुनियोजित प्लॅन होता. 19 लाखाचे ते उत्पन्न म्हणजे आमच्या कष्टाला मिळालेले ईश्वराचे प्रमाणपत्र होते. मित्रांनो, कर्ज तेवढंच घ्या जेवढं झेपेल, बाकी तुम्ही हुशार आहातच की. स्वामी समर्थ आजही प्रचिती आहे, आजही एकटे. फक्त श्रद्धा अढळ ठेवा. हा अनुभव कसा वाटला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.